नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/4/2026 पर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच MSRLM यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी IFC ब्लॉक अँकर या पदासाठी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। एकूण 2 वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहे। एक वॅकन्सी पारनेरसाठी आणि एक वॅकन्सी जी आहे शेवगावसाठी। अशा 2 वॅकन्सीचे एकूण या ठिकाणी निघालेले आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी किमान कृषी व कृषी संलग्न पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। त्यामध्ये बॅचलर्स ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर किंवा बॅचलर्स ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर किंवा BTech इन ॲग्रिकल्चर किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन फॉरेस्ट्री किंवा बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनिमल हजबंडरी किंवा या ठिकाणी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यापैकी कुठलीही पदवी तुम्ही या ठिकाणी धारण केलेली असणं आवश्यक आहे। पदवी धारण केलेल्या व्यक्तीला या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे। वयमर्यादा कमाल वयमर्यादा या ठिकाणी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला कृषी फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन, मधमाशीपालन इत्यादी क्षेत्रातील शेती व शेती आधारित उपक्रमांबद्दल माहिती असणं आवश्यक असणार आहे। उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे। समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक या ठिकाणी आहे। शेती व शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणीबद्दल माहिती असणे आवश्यक या ठिकाणी आहे। तांत्रिक ज्ञान व संगणकीय ज्ञान असणे आवश्यक या ठिकाणी आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षा देखील तुमची 40 गुणांची या ठिकाणी होईल आणि मुलाखत 10 गुणांची, अशी एकूण 50 गुणांची परीक्षा तुमच्या या ठिकाणी घेतली जाईल। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। तुम्ही टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। 23/4/2026 पर्यंत तुम्ही जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नवीन प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, अहिल्यानगर या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पोचतील अशा बेताने पाठवू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।